ब्राझीलमध्ये पावसाने झोडपले, सर्वत्र हाहाकार, डझनाहून अधिकांचा मृत्यू तर 70हून अधिक झाले बेपत्ता. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्धबंदीबाबत लवकर निर्णय होत नसल्याने गाझामधील गोळीबार थांबत नाही असे स्पष्ट. इस्रायल गाझामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर हमासने नेत्यांहून यांची वाढवली चिंता. युद्ध संपणार की नाही? मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राच्या बाहेर पडताना निर्देश करत मतदानाचे आवाहन केले, पण यावर विरोधकांनी आक्षेप घेत आचारसंहितेचा भंग केला आहे असे म्हटलेले आहे. हा वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. आणि आता राज्यातील महत्त्वाच्या बातम्या. देशाच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान उत्स्फूर्तपणे, पण काही ठिकाणी ईव्हीएम मशीनचा बिघाड. सांगोल्यात मशीनला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, एक व्यक्ती पोलिसांनी घेतली ताब्यात. देशात तिसऱ्या टप्प्यात 63.53% तर राज्यात 61.47% मतदान. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 70.35% तर बारामतीत सर्वात कमी 54.58% मतदान झाले. पुण्यातील PDCC बँकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेची कार्यालयीन वेळ संपली होती तरीही व्यवहार सुरू होते. आचारसंहितेचा भंग केला असल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शरदराव पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे 3 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्याची दखल आयोगाने घेतलेली आहे. ईव्हीएमच्या मशीन घेऊन जाणाऱ्या बसमध्ये ईव्हीएमला लागली आग, 3 मशीन जळाल्या. मध्य प्रदेशमधील शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत. यापूर्वी त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती, मात्र आता याबाबत न्यायालयात प्रकरण दाखल झाले. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विजयाची खात्रीने गुलाल आणि फटाके उडवण्यात आले. आणि स्थानिक बातम्या. सांगोल्यात एका केंद्रावर एका व्यक्तीने ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंदगड येथील मतदान केंद्राबाहेर मतदान स्लिपवरील उमेदवारांचा फोटो यावरून वाद. पोलीस आणि उपस्थितांत झाला वाद. भेदभाव होत असल्याचा करण्यात आला आरोप. मुश्रीफ यांना उद्देशून संभाजीराजेंनी खडसावले. देश पातळीवरील ज्येष्ठ नागरिकांच्या धावण्याच्या स्पर्धेत चंदगडच्या दिलीप नांगरे यांनी मिळवला 3रा क्रमांक. मतदानापूर्वीच्या 1 दिवसाअगोदर महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहूराजे यांनी चंदगड तालुक्यातील ठिकठिकाणी भेटी घेतल्या व आभार आणि समाधान व्यक्त केले. गडहिंग्लजला पण मतदानाअगोदर महाविकास आघाडीचे छत्रपती शाहू महाराज यांनी भेट दिली. यावेळी प्राध्यापक सुनील शेंत्रे इतर कार्यकर्ते उपस्थित. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनेरी नदीच्या पात्रात आढळलेला इसमाचा मृतदेह बुडून नाही तर गळा दाबून खून करून नदीत टाकण्यात आले. कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीचा पैलवान अरुण बोंगाडे यांचा विटाचे अभिजित मोरे याला गुप्ता डावावर